नेरळ पूर्व भागात एसटी बस स्थानक असून ग्रामीण भागातील जनता एसटीने प्रवास करीत असतात. परंतु पावसाळा सुरू झाला की या परिसरात पावसाचे पाणी तुडुंब साठते व त्याचा नाहक त्रास प्रवाशांना, नागरिकांना, ग्रामस्थांना सहन करावा लागतो. याच अनुषंगाने सरपंच महेश विर्ले व आमदार महेंद्र थोरवे यांच्या पाठपुराव्याने नेरळ विकास प्राधिकरण यांच्याकडून 10 आणि 15 असे 25 लक्ष निधी उपलब्ध करून घेण्यात यश आले व येत्या सोमवारी येथील गटारे व बसस्थानक परिसराचे भूमिपूजन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते होणार आहे. सरपंच साहेब, नेरळ ग्रामपंचायत भागामध्ये हा बस स्टँड परिसर आहे. येथे जलमय परिसर होतो, म्हणजे येणाऱ्या प्रवाशांना प्रचंड प्रमाणात त्रास सहन करावा लागतो, अशी तक्रार आम्हाला वारंवार येत आहे. आपण प्रशासनाला कोणती विनंती केलेली आहे या संदर्भात आणि काय सांगाल तुम्ही? मागील 1 वर्षापासून आपण या कामाचा पाठपुरावा करतोय आणि नेरळ विकास प्राधिकरणाकडून आपण 10 आणि 15 असे 25 लाख रुपये मंजूर केलेले त्या कामासाठी. एका कामाची वर्क ऑर्डर सुद्धा झालेली आहे आणि जे गटरचं काम होतं त्याची वर्क ऑर्डर प्रलंबित होती म्हणून काम थांबलं होतं. तर आता येत्या सोमवारी या कामाचं भूमिपूजन आपण माननीय आमदार महेंद्र थोरवे यांच्या उपस्थित करून घेणार आहोत. ही जी समस्या होती तिथे आपल्या नेरळ एस टी स्टँडमध्ये पाणी जमा होण्याची, ही समस्या काही दिवसामध्ये निघून जाणार आहे. जे कुठेतरी कोल्हारी ग्रामपंचायतमध्ये पूर्ण ठिकाणी कॉन्क्रिटीकरण झालं आणि हा जो परिसर राहिला होता त्या परिसराला तिथेशी पण एक पूर्णविराम लागणार आहे. ज्या चर्चांना जे मागील 6 ते 8 महिन्यापासून चालू आहे ते 2च दिवसानंतर सर्वांच्या समोर येणार आहे. शिवसत्ता टाइम्ससाठी संदेश सालुंके, नेरळ. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.